हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आमच्याकडे इकडे रानामध्ये कंदुरीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी चालू आहे इकडे तयारी. तर सासूबाईंचं चालू आहे बाजरीचं दळण करायचं काम. तर बघू शकता मस्त अशी बाजरी दळून आणलेली आहे आणि पावसाचं वातावरणामध्ये थोडासा पाऊस कमी झाला आहे तर आता. आणि आखाडाचे पण थोडेसे दिवस राहिले ना, त्याच्यामुळं आता इकडे आम्हाला एक कंदुरीचा कार्यक्रम करायचा आहे. तर दरवर्षी करतं, कोणी वर्ष 2 वर्षाला पण करतं. तर असे कार्यक्रम करावेच लागतात. कारण की आपला जो म्हसोबा असतो ना शेतामधला, तर शेताचं राखण करणारा म्हसोबा असतो आणि त्याला हे असे कार्यक्रम करावे लागतात. तर इकडे बाजरीचं दळण झाल्यानंतर जो कापलेला कांदा आहे तो थोडा वेळ सुकायला टाकला आणि बघू शकता. आणि इकडं आता चालू आहे येसूर करायची तयारी. तर येसुरासाठी इथं मी 2 छोटे पातेले भरून बाजरी घेतली आहे आणि बाजरी अशी खमंग मस्त भाजायची अगदी लाह्या होईपर्यंत. थोड्याशा लाह्या होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची. बघू शकता. आणि अशा प्रकारचे जर येसूर केला ना, खरंच खूप छान भाजी येतात. म्हणतात देवाच्या भाजीला चव असते, पण ती ह्याच्यामुळंच असते. कारण की त्याच्यामध्ये असे जे गावरान पद्धतीचं जे वापर होतो ना त्याचा, हे असं बाजरी, तांदूळ, हे याचं पीठ, त्याच्यामुळे त्या भाजीला खरंच खूप चव येते. आणि त्याच्यानंतर त्याच्याच निम्मी इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती पण अशी मस्त कमी याच्यावर भाजून घ्यायची, खरपूस अशी. आणि बघू शकता इकडे चालू आहे माझं बाजरी भाजायचं काम. खूप छान अशी बाजरी भाजली जाते. आणि असे कार्यक्रम आम्ही म्हसोबाला करतो, कारण की आपल्या वावराचं, आपल्या शेतीचं जे रक्षण करतो आणि यश बरकता देतो. त्यासाठी त्यांना असे भोग करावेच लागतात. मी तर काही खात नाही, पण घरचे बाकीचे खातात. तर मस्त अशी बाजरी भाजलेली आहे बघू शकता. तर असे कार्यक्रम खरंच खूप थकून जातो आणि मी तर खूप थकले होते. बघू शकता, कारण खूप असं आदल्या दिवशी खूप काम असतं ना. हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. उद्या कंदुरीचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या याच्यात नक्की येईल. तर तुम्ही तो पण स्किप न करता पूर्ण बघा. तर आता इकडे मी हरभऱ्याची डाळ पण मस्त अशी भाजून घेतली. तर त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ घेतले निम्मे. तर तांदूळसुद्धा असे भाजून घ्यायचे लाह्या होईपर्यंत. आणि आता थोडीशी धने पण भाजून घ्यायचे आणि त्याच्यात थोडासा खडा मसाला पण टाकायचा आहे. पण खडा मसाल्याचा काही व्हिडिओ मी तुम्हाला टाकू शकले नाही, कारण की त्याची आयतीच रेडीमेड पेस्ट आणलेली आहे, म्हणजे पावडर आणलेली आहे. त्याच्यामुळे तो असा भाजला नाही. तर धने आणि त्या खडा मसाल्याने इतका छान वास येत होता त्या येसूरचा आणि खूप छान असा येसूर होतो. आता घरच्याच गिरणीत थोडंसं गार झाल्यानंतर दळून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या घरच्या काळ्या भाजीला सुद्धा वापरलं ना तर खरंच खूप छान लागतं. तर इकडे चालू आहे आमची तयारी. कांदा इकडे मस्त असा वाळत टाकला आहे आणि इकडं संध्याकाळच्या वेळेस लसूण वगैरे, आलं आधीच आदल्याच दिवशी तयारी करून घेतली. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला, पण आज येथेच एंडिंग करते. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि उद्या